श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे. आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपण जर काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी, आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. भरपूर वेळा आपली मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही, किंवा मुलांना नोकरीमध्ये अनेक अडचणी अडथळे येतात. घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते. घरामध्ये पैसा आला तर तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो, किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरावरती संकट येणार नाही असं तर होणार नाही, पण संकटाचा वेग कमी होण्यासाठी आपण या नवरात्रीच्या काळामध्ये काही उपाय व काही सेवा करायच्या आहे. तर कोणते उपाय व सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका. आता नवरात्रीचा दिवस, या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे, कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. तसेच आता आपल्याला गुलाबजल देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. ते देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर एखादं सुगंधित द्रव्य असेल तर ते देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. यासोबत आपण चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच भगवान विष्णूंना देखील हळद ही प्रिय आहे. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे या 3 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण अगदी नवरात्रीमध्ये रोज टाकायच्या आहे. 9 दिवस तुम्ही या 3 वस्तू टाकून मग अंघोळ करावी. यामुळे माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येत असते. आता आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक व्यक्ती आहे ते कायम नकारात्मक बोलतात, अशा व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील या वस्तू टाकायच्या आहे. एखादी आजारी व्यक्ती असो किंवा अगदी लहान बाळ असो, वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आपण टाकाव्यात. आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. हा मंत्र प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे. आता या दिवशी आपण लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे, किंवा या दिवशी जो रंग आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग किंवा गडद निळा रंग आपण या नवरात्रीच्या काळामध्ये अगदी 9 दिवसांमध्ये परिधान करायचा नाही. आता आपल्याला या दिवशी आपल्या घराची स्वच्छता देखील आपण केलेली आहे. मग आपल्याला घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी घराबाहेर शिंपडावं. यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेरच राहते व माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे येत असते. आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन आपल्या उंबरठ्यावरती करावं. तसेच आपण मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. मग हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याने स्वस्तिक आपण मुख्य दरवाजावरती काढावं. स्वस्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यासमयी स्वस्तिक काढणे हे अत्यंत गरजेचं आहे. आपण स्वस्तिक हे काढायचंच आहे. आता स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला शुभ लाभ देखील काढायचा आहे. शुभ लाभ अगदी तुम्ही जे स्टिकर असतात ते लावलेले असतात, पण त्यापेक्षाही तुम्ही हाताने कुंकवाने जर शुभ लाभ काढला तर आपल्या घरामध्ये सर्व शुभ कामे होतात अशी मान्यता आहे. म्हणून आपण कुंकवाने शुभ लाभ हे काढलं पाहिजे. अगदी घरामध्ये कुणाला नोकरी लागत नसेल किंवा घरामध्ये शुभ कार्य होत नसेल तर अशा वेळी देखील तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अगदी रोज जरी तुम्ही शुभ लाभ दारावरती काढलं तरी पण चालेल. एका साईडनं शुभ काढायचं आहे, दुसऱ्या साईडनं लाभ हे काढायचं आहे. त्यानंतर रोज दरवाजाच्या बाहेर आपण रांगोळी देखील काढायची आहे. आता अगदी जास्तही काही रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे. तिच्यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. असं केलं तर माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये येत असते असे म्हणतात. त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे, किंवा तुम्ही अशोकाच्या पानांचं तोरण लावू शकता, झेंडूच्या फुलांचं देखील तोरण लावू शकता. पण या 3
दोन्हींपैकी तुम्ही एक तोरण लावायचं आहे, किंवा जर हेही शक्य नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचं जे कवड्यांचं तोरण मिळतं ते तोरण लावलं तरी पण चालेल. यामुळे देखील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते. आणि असं जर कवड्यांचं तोरण असेल तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही. माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते. आता हे तोरण लावल्यानंतर या तोरणाला देखील आपण हळदी कुंकू हे लावायचं आहे. आपण दरवाजाच्या बाहेर देखील शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगदी नवरात्रीचे जे काही 9 दिवस आहे, या 9 दिवसांमध्ये तुम्ही रोज मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही साईडला 2 दिवे प्रज्वलित करावे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे येत असते. एखादं घर बघा, ते जर बाहेरून सुशोभित दिसत असेल तर आपण देखील त्या घराकडे आकर्षित होत असतो. तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे. त्यामुळे आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ ठेवायचा आहे. तसेच आपण रांगोळी काढायची आहे. या सर्व गोष्टी आपण घरामध्ये रोज केल्या तरी पण चालेल. आता यानंतर आपल्याला या नवरात्रीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. अगदी पहिल्याच दिवशी जमला नाही तर तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तर या उपायासाठी आपल्याला प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करताना शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपण जो काही अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो वेगळा आणि हा दिवा वेगळा प्रज्वलित करायचा आहे. आपल्याला आसन घेऊन देवापुढे बसायचं आहे. आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. लाल रंगाचं कापड घेतल्यानंतर आपल्याला 5 कवड्या घ्यायच्या आहे. आता माता लक्ष्मीला कवड्या या अत्यंत प्रिय आहे. समुद्र मंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीसोबत कवड्या देखील आल्या होत्या, म्हणून आपण या कवड्या घ्यायच्या आहे. आता या 5 कवड्या अगोदर आपण यांना अभिषेक करायचा आहे. शुद्ध जलाने, गंगाजलाने तुम्ही अभिषेक करू शकता. स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर त्या कवड्यांवरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 7 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे. अशा 7 लवंगा आपल्याला त्या कवड्या शेजारी ठेवायच्या आहे. लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे. त्यावरती आपण कवड्या आणि या 7 लवंगा ठेवायच्या आहे. तसेच आता आपल्याला एक हळकुंड घ्यायचा आहे. आता हळकुंड जर लेकूरवाळी हळकुंड असेल तर अतिउत्तम होईल. म्हणजे ज्या हळकुंडाला आणखीन एक कोंब फुटलेला असेल असे हळकुंड घेऊ शकता, किंवा आपलं साधं हळकुंड घेतलं तरी पण चालेल. आता या ज्या काही 3 वस्तू आहेत त्या 3 वस्तू आपल्याला त्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधायच्या आहे. आता आपल्याला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे. तसेच कालभैरव अष्टक देखील 11 वेळा म्हणावं. यामुळे आपल्या घरावरती जे काही संकटे येतात, अडचणी येतात, अडथळे येतात ते दूर होतात व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. आता आपल्याला कालभैरव अष्टक तसेच महालक्ष्मी अष्टकम म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल, पण या मंत्राचा जप आपल्याला करायचाच आहे. आता हे सर्व झाल्यानंतर ही पोटली आपल्याला माता लक्ष्मीजवळ थोड्या वेळ ठेवायची आहे. अगदी अर्धा तास किंवा 15 मिनिटांसाठी जरी माता लक्ष्मी समोर ही पोटली ठेवली तरी पण चालेल. त्यानंतर ही पोटली आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ही पोटली लावायची आहे. यामुळे आपल्या घरावरती कोणतंही संकट हे येत नाही. तसेच बाहेरून देखील आपल्या घरामध्ये भरपूर व्यक्ती येत असतात, मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो. अगदी त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल नकारात्मक भाव असेल तर ती व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये येताना सकारात्मकच ऊर्जा ही घेऊन येईल. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. तसेच मुलांचं जे काही आजारपण आहे किंवा जी काही संकटे चालू आहे ती पूर्णतः दूर होईल. ही पोटली आपण बांधत असतो तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अगदी नवरात्रीच्या दिवशी तुम्ही सकाळीच ही पोटली बांधू शकता किंवा संध्याकाळी बांधली तरी पण चालेल. ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.